स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमधला हा तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आपला. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन्हींबद्दल लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपण. त्यांचे डेफिनेशन्स, देअर फॉर्म्युलेज अँड द डिफरन्स बिटवीन द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. आता एक टॉपिक आपला जवळजवळ 2 वेळेस होतो, एक व्हिडिओमध्ये पाहताना, नंतर गुगल मीट वाईज, मग पुन्हा तोच रिपीट करत बसत नाही आपण. आता आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. आणि सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स या पॉईंटनंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ॲप्लिकेशन्स ऑफ UCM, दॅट इज ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्यातला फर्स्ट ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तुम्ही पाहिलंच असेल बघा, जर तुम्ही यूज करत असाल बाईक वगैरे तर तुम्हाला माहितीच असेल. अदरवाईज जसे नसेल यूज करत तरीसुद्धा तुम्ही रस्त्यानं वगैरे पाहत असाल, जर एखादा हॉरिझॉन्टल कर्व असेल, सर्क्युलर कर्व असेल आणि तो हॉरिझॉन्टल असेल, मग तिथून व्हेकलचं स्पीड हे कसं मेंटेन केलं जातं, मग ते स्पीड नक्की काय ठेवावं लागतं, कशावरती डिपेंड आहे, हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता इथे बघा, मी एक ट्रॅक काढला, सर्क्युलर ट्रॅक काढलेला आहे, डायग्राममध्ये दाखवलेला आहे. आणि या सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती इथे मध्ये काय घेऊया आपण, एखादा व्हेकल आहे आणि जो काय करत आहे, हे सर्क्युलर ट्रॅक म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तो जो व्हेकल आहे तो कशामध्ये आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तर बघा, आपण एक कार सपोज करूया. सपोज अ कार ऑफ मास M. सपोज अ कार ऑफ मास M. त्याचं मास किती आहे, M असं सपोज करूया. ठीक आहे. या जो सर्क्युलर ट्रॅक आहे, हा जो सर्क्युलर ट्रॅक दाखवलेला आहे, अ कार हॅविंग मास M. सपोज हा जो सर्क्युलर रोड आहे, इथे जर मी आता गृहीत धरलं, एक कार आहे विच इज मूव्हिंग इन अ दिस horizontal circular track, okay, flat horizontal circular track, and this track have a radius small r. हे जे ट्रॅक आहे सर्क्युलर ट्रॅक, त्याची जी रेडियस आहे आपण सपोज करूया दॅट इज द स्मॉल r. ठीक आहे. मग या कारवरती ॲक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते असतील. ही जी कार आहे विच इज ऑन अ फ्लॅट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, ओके, मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. जे स्पीड आहे ते कसं आहे त्याचं, कॉन्स्टंट. ओके, मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. सो या कारवरती ॲक्ट होणारे फोर्स आधी आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग या कारवरती कोणते, म्हणजे या व्हेकलवरती कोणते फोर्स ॲक्ट होतील, तर पहिला फोर्स आपण लिहूया, फोर्स ॲक्टिंग ऑन अ कार. फोर्स ॲक्टिंग ऑन अ कार. कारवरती कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात ते बघूया आपण आधी. तर फर्स्ट फोर्स ॲक्ट होणार आहे जो की वेट ऑफ द कार ॲक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड. ज्या कारचं वेट आहे, ओके, वेट ऑफ द कार ॲक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे हा डाऊनवर्ड जो फोर्स असणार आहे तो कोणता असणार आहे, ॲज देअर वेट. म्हणजे कारचं जेवढं वेट असेल तेवढ्या वेट एवढा फोर्स हा ॲक्ट होतोय, बट विच इज वर्टिकली, डिरेक्शन कशी आहे त्याची, वर्टिकली डाऊनवर्ड आहे. मग बघा, त्यामधला फर्स्ट फोर्स कोणता आहे, फर्स्ट फोर्स दॅट इज द वेट ऑफ द कार. वेट ऑफ द कार. ॲक्ट कसं होत आहे, वर्टिकली डाऊनवर्ड. ॲक्ट होता है वर्टिकली डाउनवर्ड, दैट इज W इज इक्वल टू mg. W इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणूया आपण. ओके. नेक्स्ट फोर्स कोणता ॲक्ट होत असेल बघा, तुम्ही सपोज करा, तुम्ही समजून घ्या की तुम्ही एखादी कार या अशा फ्लॅट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती जर पाहिली असेल, ठीक आहे, मग कर्व घेताना जर पाहत असाल तर त्या कारवरती, त्या व्हेकलवरती ॲक्ट होणारे फोर्स आधी आपण पाहूया. त्यातलं फर्स्ट फोर्स आहे ॲज दॅट वेट ऑफ द व्हेकल अँड विच इज वर्टिकली डाऊनवर्ड. ओके. देन अ नॉर्मल रिॲक्शन N ऑन द कार विच इज इक्वल टू अपोजिट वेट ऑफ द कार. नॉर्मल रिॲक्शन
एन हा जो नॉर्मल रिॲक्शन असणार आहे ऑन द कार, या कारवरती ॲक्ट होणारा, बरोबर. आणि इज इक्वल अँड अपोजिट, हा कसा आहे, इक्वल अँड अपोजिट टू द वेट ऑफ द कार. सो वी कॅन राईट हिअर एन इज इक्वल टू एम जी. म्हणजे हा अपवर्ड साईडचा फोर्स आहे आणि हा कसा आहे, डाऊनवर्ड साईडचा आहे. बोथ आर द इक्वल अँड अपोजिट टू इच अदर, इक्वल अँड अपोजिट. ओके. नाव द कार मुव्हिंग सर्क्युलर पाथ. आता ही जी कार आहे ती कशी मूव्ह होत आहे, सर्क्युलर पाथ, बरोबर ना. म्हणजे सपोज कार हा जर आपण एक ऑब्जेक्ट गृहीत धरत असो आणि त्या ऑब्जेक्टची मोशन ही कशी आहे, सर्क्युलर आहे, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग त्या ऑब्जेक्टची मोशन ही कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे. ओके. पण ते सर्क्युलर मोशन होण्यासाठी त्याला कोणत्या फोर्सची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. ओके. इट रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. कार मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, म्हणजे जर ह्या कारला कंटिन्युअसली या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर मूव्ह व्हायचं असेल तर त्याला कोणता फोर्स इम्पॉर्टंट आहे, रिक्वायर्ड आहे, तर तो असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. ओके. अँड दॅट सेंट्रिपिटल फोर्स एफ सी इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काल लेक्चरला पाहिलेला होता आपण, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दॅट सेंट्रिपिटल फोर्स, a car moving circular path which is required a centripetal force and that is equal to the mv square upon r. And this centripetal force must be provided by the frictional force. आता जे सेंट्रिपिटल फोर्स आहेत ते कोणते फोर्स असतात, रिअल फोर्सेस. म्हणजे रिअल फोर्सेस जे प्रोव्हाइड करतात तोच काय असतं, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. मग इथे असणारा रिअल फोर्स कोणता असेल, म्हणजे या कारला या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारा जो रिक्वायर्ड होणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा कोणत्या फोर्स इथे अप्लाय करत असेल, कोणत्या रिअल फोर्सपैकी अप्लाय करत असेल, बघा बरं. इथे फोर्स कोणता तयार होत असेल, जर इथे लक्ष द्या तुम्ही, दिस इज द टायर ऑफ दिस कार. ओके. अँड दिस इज द प्लेन रोड, हॉरिझॉन्टल रोड. ठीक आहे. मग इथे तयार होणारा या दोघांमध्ये कोणता फोर्स असतो, तो दॅट इज फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन फोर्स. कोणता फोर्स असणार आहे, तो फ्रिक्शनल फोर्स, करेक्ट. द सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी प्रोव्हाइडेड बाय द फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा कोण प्रोव्हाइड करत आहे, प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स आहे, तो फ्रिक्शनल फोर्स. And that force is between the tires and ground. That force between tires and ground. Ground म्हणा किंवा रोड म्हणा. ओके. So therefore this frictional force Fs is equal to, तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय असणार आहे, दॅट इज म्यू एस इंटू एन. अँड हिअर व्हॉट इज द म्यू एस, म्यू एस is the coefficient of static friction, coefficient of static friction. Okay. This frictional force is equal to mu s into n, and this mu s is what, mu s, that is coefficient of static friction. आणि n म्हणजे काय, हे आपण बघा इथे लिहिलेलं आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये म्हणूया. n इज इक्वल टू एम जी. n नॉर्मल रिॲक्शन विच इज इक्वल अँड अपोजिट टू द वेट ऑफ दॅट कार. ओके. सो वी कॅन राईट हिअर एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एम जी. ओके. बट दिस सेंट्रिपिटल फोर्स अँड द फ्रिक्शनल फोर्स आर द इक्वल. कारण की सेंट्रिपिटल फोर्स हा प्रोव्हाइडच कोण करतोय, तर फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतोय. दिस एफ सी और एफ एस विच आर द सेम. सो वी कॅन राईट हिअर फॉर एफ एस दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू एस इंटू एम जी. करेक्ट. बघा लक्षात येते का, जो सेंट्रिपिटल फोर्स जो सेंट्रिपिटल फोर्स आहे
हा प्रोव्हाइड कोण करत आहे तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स ऑफ द कार अँड द ग्राउंड. ठीक आहे, म्हणजे बोथ आर द सेम. सो वी कॅन राईट हेअर mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू μs इंटू mg. m will get cancel both side. Okay, remaining what we get the v square is equal to that is mu s g r, and only v is equal to अंडर रूट स्क्वेअर रूट घेणार ना आपण अंडर रूट म्यू एस जी आर. बघा v इज द स्पीड, म्हणजे त्या कारला या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारं जे स्पीड आहे ते स्पीड v इज इक्वल टू काय असणार आहे अंडर रूट म्यू एस जी आर. म्यू एस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, g acceleration due to gravity, and r is the radius of that circular track. Okay, एवढं गरजेचं आहे फॉर द स्पीड ऑफ द कार. इट डू नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. इथे यम दिसते का कुठे तुम्हाला? मास आहे का? नाही. म्हणजे लिनियर स्पीड विच इज डू नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ दॅट व्हेकल. ओके, which is depend on only for the coefficient of static friction, acceleration due to gravity, and the radius of the horizontal circular track. First application आहे vehicle along a horizontal circular track and the force. मग आपण हे काय कन्सिडर केलेलं आहे? एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर केलेला आहे, त्याच्यावरती एक व्हेकल घेतलेला आहे, कार सपोज केलेली आहे आपण, विच इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड v. ओके, देन त्या कारवरती ॲक्ट होणारे फोर्स आपण आधी फाइंड आउट करतो आहे. मग कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात? बघा, ॲक्ट होणारे फोर्स जे आहे ते कोणते आहे? फर्स्ट आहे वेट ऑफ दॅट कार विच इज वर्टिकली डाउनवर्ड. देन नॉर्मल रिॲक्शन्स विच इज इक्वल अँड अपोजिट टू द वेट ऑफ दॅट कार. अँड देन द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. त्या कारला सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो mv स्क्वेअर अपॉन r. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण हे पाहिलेलं आहे, पण तो सेंट्रिपिटल फोर्स हा प्रोव्हाइड कोण करत आहे तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स अँड द ग्राउंड. सो fs इज इक्वल टू म्यू एस एन, अँड दॅट म्यू एस इज वॉट? कोएफिशियंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन. सो fs इक्वल टू म्यू एस mg, and we can find out the v square is equal to mu s g r, and v is equal to under root mu s g r. Okay, this is the first application of the uniform circular motion. Now we take a second application. That second application is the well or the wall of death. Well or the wall of death. याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आहे मौत का कुवा. मौत का कुवा हे तुम्ही बघा, जे यात्रेमध्ये गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल बघा, त्यात मौत का कुवा म्हणून एक गेम स्टंट आहे एक प्रकारचा, तो असतो, तुम्ही पाहिला असेल बघा कदाचित. यात्रेमध्ये मौत का कुवा म्हणजे असतो अशा टाईप एक सिलेंड्रिकल असतं बघा, आणि त्या सिलेंड्रिकलमध्ये त्या हॉरिझॉन्टलमध्ये ते व्हेकल काय केलं जातं? फिरवलं जातं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मौत का कुवा. अँड दिस इज ॲन ॲप्लिकेशन ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू इमॅजिन दॅट तुम्ही यात्रेमध्ये गेलेला आहात त्या मौत का कुवा बघण्यासाठी, आणि तिथे आपलं फिजिक्स आहे, हे तुम्ही विचार तरी केला असेल का? ओके, बट दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ आवर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दॅट इज वेल ऑर वॉल ऑफ अ डेट, मौत का कुवा. बघा, कन्सिडर अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. तुम्ही जर तिथे पाहिलं असेल तर एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल अशी असते बघा. हे व्हर्टिकल असते, इथं तुम्ही इथून पाहता ना तुम्ही वरून, आणि व्हर्टिकल अशी काय आहे? सिलेंड्रिकल वॉल असते ती विहिरीसारखं, लाईक दॅट. ओके, आणि हॅव्हिंग रॅडियस आर. त्याची रॅडियस सपोज केली आपण, हे रॅडियस काय सपोज केल्या? स्मॉल आर म्हणूया. ओके, इनसाइड विच व्हेकल इज ड्रिव्हन इन हॉरिझॉन्टल सर्कल. आता यामध्ये जे व्हेकल ड्राईव्ह केलं जातं ते कसं आहे? हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ड्राईव्ह केलं जातं, लाईक दॅट. सपोज बघा,
इथं जे व्हेकल असेल आणि इथून ह्या वॉलमध्ये या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ते व्हेकल काय केलं जातं, ड्रॅग केलं जातं. बरोबर का? हे तुम्ही पाहिलं असेल बघा. म्हणजे एक प्रकारे ही अशा टाईप व्हेकल असेल. एक साधं सिम्पल मी दाखवते. अशा प्रकारे व्हेकल आहे त्या वॉलवरती. ही आपली व्हर्टिकली वॉल आहे सिलेंड्रिकलची, ठीक आहे. आणि ही इथं व्हेकल आहे. त्यात टू व्हीलर्स पण असतात आणि फोर व्हीलर पण दाखवलेलं असतात. मोस्ट ऑफ टू व्हीलर पाहिलेले आहेत बघा, ठीक आहे. अशा पद्धतीने इथे काय आहे, आपला हे व्हेकल आहे आणि ही काय आहे, ती सिलेंड्रिकलची वॉल आहे, ठीक आहे. मग नाव फोर्स ॲक्टिंग ऑन दिस व्हेकल. मग या व्हेकलवरती ॲक्ट होणारे फोर्स आधी आपण काढूया. बघा, सपोज हा जर त्या सिलेंड्रिकलचं सेंटर असेल आणि इथे काय सपोज करूया आपण, इथं आहे आपला व्हेकल. मग हे असणार आहे नॉर्मल रिॲक्शन एन. इथे काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन एन. बघा, लक्षात येते का तुमच्या? ठीक आहे. फर्स्ट आहे नॉर्मल रिॲक्शन एन ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड्स द सेंटर. फर्स्ट फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल, दॅट फर्स्ट फोर्स इज normal reactions in acting horizontally. Normal reaction acting horizontally and directed towards the center. Directed towards the center म्हणजे हा जो नॉर्मल फोर्स ॲक्ट होते हा डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे. टुवर्ड्स सेंटर, करेक्ट. सेकंड फोर्स, आता इथे व्हेकल आहे म्हणते ना मी. बघा, हा फर्स्ट फोर्स झाला. इथं आपण जर एक्सप्लेनेशन देऊ, हा आहे एन नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग हॉरिझॉन्टली, ओके. अँड नेक्स्ट इज द वेट ऑफ द व्हेकल. आता हे व्हेकलचं जे वेट आहे ते सुद्धा ॲक्ट होणार आहे. हा वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो वेट एम जी, वेट किती आहे, एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, हा झाला सेकंड फोर्स. देन द थर्ड फोर्स, अजून एक फोर्स असेल. कोणता फोर्स असेल, आत्ता आपण डिस्कस केलं त्याबद्दल. बघा, हे काय आहे, व्हेकल आहे तुमचं, म्हणजे त्या व्हेकलचे टायर आणि हा जो व्हर्टिकली सिलेंडर आहे म्हणजे तो एक प्रकारचा रोडच झाला किंवा ग्राउंड म्हणू त्याला आपण. त्या दोघांमधला फ्रिक्शनल फोर्स, फोर्स ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्टिंग. आता याची डिरेक्शन कुठे असेल बघा, थोडासा विचार करा. फोर्स ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द, आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा कशामधला आहे, तर त्या व्हेकलचे जे टायर्स आहे अँड दॅट व्हर्टिकली वॉल म्हणूया आपण, त्या दोघांमधलाचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली अपवर्ड का असेल बघा, व्हर्टिकली अपवर्ड एफ एस, या डिरेक्शनला असणारे एफ एस, डाऊनवर्ड डिरेक्शन असणारे एम जी अँड द हॉरिझॉन्टल आहे नॉर्मल. असे तीन फोर्स ॲक्ट होतात त्या व्हेकलवरती. आता तो अपवर्ड कसा आहे, वॉल कशी आहे, व्हर्टिकली आहे ना, अशा पद्धतीने, बरोबर. मग हा जो फोर्स ॲक्ट होणार आहे एफ एस, हा कसा आहे, तो व्हर्टिकली ॲक्ट होतो, ठीक आहे. देन नॉर्मल रिॲक्शन एन इज दिस रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या व्हेकलला त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण प्रोव्हाइड करतोय, हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स प्रोव्हाइड करतोय, करेक्ट का. बघा, या व्हेकलला या सर्क्युलर पाथमध्ये, हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो प्रोव्हाइड कोण करत आहे, दॅट इज एन नॉर्मल रिॲक्शन विच इज टुवर्ड्स द सेंटर. दिलेला आहे, दाखवलेला आहे बघा, विच इज टुवर्ड्स द सेंटर. अँड दॅट फोर्स कॅन बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. आता ती गाडी खाली पडत नाही आहे, म्हणजे तो जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स दॅट बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. दस एन इज इक्वल टू
एन इज इक्वल टू mr⍵² म्हणू शकता किंवा काय म्हणू शकता तुम्ही mv² अपॉन आर. दॅट फोर्स नॉर्मल रिॲक्शन एन हा कुणाला बॅलन्स करतोय, त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला. नॉर्मल रिॲक्शन हा जो फोर्स आहे तो प्रोव्हाइड म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करणारा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. आणि तो जो फोर्स आहे बॅलन्स कोणाला करतोय, सेंट्रिफ्युगलला फोर्सला बॅलन्स करतोय. सो एन इज इक्वल टू mr⍵² अदरवाइज इज इक्वल टू mv² अपॉन आर. ओके. म्हणजे हॉरिझॉन्टली लेवल क्लिअर झाली का. हॉरिझॉन्टल लेवल जो नॉर्मल रिॲक्शन आहे तो फोर्स प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स आणि त्याला बॅलन्स करणारा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो एन इज इक्वल टू mr⍵² अदरवाइज इक्वल टू mv² अपॉन आर. हॉरिझॉन्टली लेवल. आता वर्टिकली घेऊया आपण. वर्टिकली अपवर्ड फोर्स कोणता आहे, Fs आहे आणि याला बॅलन्स करण्यासाठी डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे, mg, त्याच्या वेट एवढा. सो वी कॅन राईट हेअर Fs इज इक्वल टू mg. हा हॉरिझॉन्टली आणि हा कोणता आहे, वर्टिकली. नाव फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू. आता जसं आपण पाहिलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बट म्हणूया आपण तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन that is Fs is less than or equal to mu s n, less than or equal to mu s n किंवा डिरेक्टली तुम्ही Fs इक्वल टू mu s n सुद्धा म्हणू शकता. ओके. Fs इज इक्वल टू mu s n. सो Fs किती आहे बघा, इथल्या पहिला इथे इक्वेशन नंबर 1 म्हणूया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके. मग Fs किती आहे, दॅट इज mg विच इज इक्वल टू mu s आणि एन हा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतोय तो कोणता आहे, विच इज mv² अपॉन आर. ओके. सो वी राईट हेअर अगेन will be get cancelled, remaining g is equal to mu s v² upon r and v² is equal to rg upon mu s. So taking a square root, that v is equal to under root rg upon mu s. म्हणजे त्या व्हेकलला त्या वर्टिकली सिलेंडरमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होण्यासाठी लागणारं जे स्पीड आहे दॅट इज v विच इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन म्यू s. दॅट मीन्स इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ दॅट व्हेकल. त्या व्हेकलच्या मासवरती ते स्पीड डिपेंड आहे का, तर नाही. विच इज डिपेंड्स अपॉन द radius of that circular path, acceleration due to gravity and the coefficient of a static friction. This is the second application of uniform circular motion. बघा मग आज आपण हे असे 2 ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहे. फर्स्ट व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक अँड द सेकंड वेल और वॉल ऑफ डेट. इन सिंपल मिनिंग मौत का कुआ. ठीक आहे. एकामध्ये हॉरिझॉन्टल सर्कल आहे आणि एकामध्ये कसं आहे, वर्टिकली. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या पुढचं ॲप्लिकेशन पाहूया, ॲप्लिकेशन नंबर 3. थँक्यू सो मच.